जीएसटी संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब आता रद्द होणार आहे। आता केवळ 5 आणि 18% असेच स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवीन कर स्लॅब लागू होणार। अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर कर सुलभ रचना कशी असेल, काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काय स्वस्त होणार ते पाहूयात। शॅम्पू, साबण, तेल, चीज, लोणी, नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी आणि नूडल्स। पेन्सिल, कटर, रबर, वह्या, कार, बाईक, 3 व्हीलर, एसी आणि फ्रीज या वस्तू स्वस्त होणार। यात सिमेंट, 350 सीसी च्या बाईक आणि त्यांचे ऑटो पार्ट्स। यासोबतच काय वस्तू महाग होणार आहेत तर तंबाखू, पान मसाला, फ्लेवर ड्रिंक आणि इतर पॅकेज पेय। तर 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक्स देखील महाग होतील। तर कुठल्या वस्तूंवर 0% जीएसटी असेल? या दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड यासोबतच रोटी आणि पराठा या वस्तूंचा समावेश आहे। तर 12% आणि 28% जीएसटीचे स्लॅब रद्द होणार। बारा 12% जीएसटी असलेल्या वस्तूंवर आता 5% जीएसटी लागू होणार। 28% जीएसटी असलेल्या बहुतांश वस्तू 18% टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट। यात पान मसाला, तंबाखू, लक्झरी गाड्यांवर 40% जीएसटीचा नवीन स्लॅब प्रस्तावित। 5 से 0 में जाने वाले आइटम्स इंडिकेट कर रहा हूं। अल्ट्रा हाई टेम्परेचर मिल्क, द UHT मिल्क, छेना और पनीर, ऑल द इंडियन ब्रेड्स विल सी निल रेट। सो रोटी किसी के ऊपर भी, चपाती और रोटी और पराठा और whatever it is, they all come to nil. Reduction of GST from 12% or from 18% to 5%. इसमें फूड आइटम्स बहुत सारे हैं। नमकीन से भुजिया है, सॉसेस है, पास्ता है, इंस्टेंट नूडल्स है, चॉकलेट्स, कॉफ़ी, प्रिजर्व्ड मीट, कॉर्नफ्लेक्स, बटर, घी, ये सब 5% में आ रही है। फिर रिडक्शन फ्रॉम 28 टू 18%। इसमें मिडिल क्लास के एस्पिरेशंस मीट करने वाले बहुत सारे चीज़ हैं। एयर कंडीशनिंग मशीन्स, TVs which are over 32 inches, all TVs now at 18%. ये I want to underline, all TVs are now at 18%. Dishwashing machines, small cars, motorcycles equal to or less than 350 cc are all now coming to 18. Also from 12 to 5 is natural menthol. So किसान के लिए, उनके प्रोडक्ट्स के लिए जो वो उपयोग करते हैं, उन सब में इट इज कम। तर याच अनुषंगाने सामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। काल जीएसटी परिषद झालेली आहे आणि या जीएसटी परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जे कर आहेत, जीएसटी कर आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात। यावर अनेक जण जे आहेत ते कशा प्रतिक्रिया देतात ते आपण विचारूया। दादा, कशा पद्धतीने यावर प्रतिक्रिया आहे? कारण बघतोय तर जे 4 वर्षापूर्वी जीएसटी लागू झालं, अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली, त्यानंतर ते स्वागतार्ह देखील केलं। आता पुन्हा एकदा दरामध्ये फरक केलेला आहे। कशा पद्धतीने याचा परिणाम देशावर आणि एकंदरीतच आर्थिक गणितावर होणार? सरकारने गेली ही गोष्ट खूप चांगली केली, पण खूप लेट केली। ही आधीच करायला पाहिजे होती। आता जे 5%वर जीएसटीचा दर आणलाय त्याच्यामुळे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या खूप स्वस्त होतील, लोकांची पर्चेसिंग कॅपॅसिटी वाढेल, 4 पैसे शिल्लक राहतील। नक्कीच या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो। आणि जसे दादा बोलले की अगोदर होण्याची याची गरज होती, की अगोदर व्हायला हवं होतं, थोडा उशीर झाला, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे बोलतात ते काही चुकीचं नाही आहे आणि लोकांना, सामान्य जनतेला याचा फायदा तर नक्कीच होईल। आता सर्वसामान्यांना जे बोजा होता थोडासा, तो आता थोडासा कमी होईल।
आणि साखरेवरती वाढवला म्हणजे काय, साखर तर हे झालं आहे, महागच झाले आहे. पण तेवढी त्यांना गरिबांना हे काय चहा हा महत्त्वाचा आहे गरिबांसाठी, त्याच्यासाठी थोडं आता गरीब पण नाराजच होतील त्याच्यावरती. तसं पहिली गोष्ट तर केंद्र सरकारच्या या निर्णयावरचं स्वागत करतो आम्ही. आणि जे छोट्या छोट्या गोष्टीवरनं ज्यांनी ते कर कमी केले आहेत ते खूप चांगलं आहे, कारण ते मासेसला अफेक्ट करणार. आणि जे लक्झरी आयटम्स आहेत ज्याच्यावर वाढवले आहेत तर ते कमी लोकांना अफेक्ट करणार आणि ते अफोर्डेबल असतं त्यांना. म्हणून हे चांगली गोष्ट आहे की भरपूर जनतेला फायदा होणार आहे. GST कमी झाला, खूप चांगली गोष्ट झाली. लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल, लोकांना मोबालिटी मिळेल आणि लोकांना शॉपिंग करण्यासाठी खूप उत्साह येईल. नक्कीच. तर एकंदरीत जीएसटीचे दर जे कमी केलेले आहेत त्यामुळे अनेकांमध्ये आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या अत्यंत कमी दरात आता उपलब्ध होतील. मात्र यामध्ये जे साखरयुक्त पेय महाग होणार आहेत या संदर्भात देखील सरकारने विचार करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.